श्री या गावामध्ये भुसावळ तालुक्यातील अत्यंत भयानक माणुसकीला काळीमा फासणारी कलंकित अशी घटना या ठिकाणी या गावामध्ये घडलेली आहे. तिथे 2 मुली पराग त्यांची जी हत्या करून त्यांना जे विहिरीमध्ये ढकलण्यात आलं, त्यांचे वडील माझ्यासोबत या ठिकाणी आहेत. आणि या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ ऑल इंडिया संविधान आर्मीतर्फे आणि विविध दल संघटनांच्या वतीने सर्व संविधानवादी आंबेडकरवादी समाजाच्या वतीने आम्ही दिनांक 9 फेब्रुवारी या रोजी जळगावमध्ये राज्यव्यापी आणि जिल्हाव्यापी जळगाव आणि नाशिक या 2 ठिकाणी आम्ही आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन करतो. रेल्वेची ट्रेन मी थांबवतोय आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील जेवढा आंबेडकरवादी समाज आहे, संविधानवादी समाज आहे, तो त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. माझी या ठिकाणी दी ग्रेट लेवा समाजाला विनंती आहे की त्यांनी माझ्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. दुपारी 2 वाजता हे आंदोलन जळगाव आणि नाशिक या 2 ठिकाणी होईल आणि 9 फेब्रुवारीला जळगाव जिल्हा बंद, नाशिक जिल्हा बंद, राज्य बंद. कारण की ही घटना साधी नाहीये. त्याच्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ जे आरोपी आहे, आताच मला गावकऱ्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आलेली आहे. ही मागणी आमची आहे. आरोपीला फाशी झाली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी जी आहे या संपूर्ण घटनेची जी आहे सीबीआय देखील चौकशी झाली पाहिजे. सीबीआयची पूर्ण दिल्लीहून एक टीम या ठिकाणी आली पाहिजे आणि सीबीआयच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण घटनेची चौकशी होऊन आरोपीला मेहरबान कोर्टाने जामीन देऊ नये. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची आदरणीय नाथा भाऊंनी काल मागणी केलेली आहे, बरोबर ना? तर त्या मागणीलाही माझं समर्थन आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी संदर्भात या जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही, मेहरबान कोर्टाने त्यांना जामीन देऊ नये. त्या आरोपींना ते शैतान आहे आणि अशा पद्धतीने जे आहे लेवा पाटीदार समाजावरती जे दुःख आलेलं आहे, याच्यामध्ये संपूर्ण संविधानवादी आंबेडकरवादी समाज, संविधान आर्मी आमच्या 10 संघटना सहभागी आहे. सर्व समाजाने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. ही या ठिकाणी न्यायाची इन्साफची मागणी मी या ठिकाणी मुख्यमंत्री यांकडे करतो आणि आम्ही संविधानवादी आंबेडकरवादी 1 लाख निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवू. मी लेवा पाटीदार समाजाला विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत 1 लाख निवेदनं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आणि नरेंद्र मोदींना या ठिकाणी पाठवावे, हे असं आव्हान या ठिकाणी करतो.